काय ग, कशी आहेस? अगं ये बस बस. दुःख बघवत नाही ग तुझ्या चेहऱ्यावरचं. ही मजेत आहे ग एकदम. अगं असं कोणी चेहऱ्यावर दाखवत नाही, पण मी ओळखते ना तुला आतून. सख्ख्या मुलाने असं सही करून रजिस्टर लग्न केलं. कुठल्या आईला आनंद होईल मला सांग. जाऊ दे, काय करणार आता. काही वाटलं माझ्याशी बोल. आज तुझ्याशी बोलायलाच खास इकडे आले. अगं लग्न होतं ना, नीलमच्या मुलाचं लग्न होतं आज. तू आली नाहीस, तुला बोलवलं नाही वाटतं तिने. हा, तुम्ही कोणाला बोलवलं नाही ना, म्हणून त्यांनी तुम्हाला बोलवलं नसेल. अगं कसं असं बरं नाही वाटत ना. आता तुम्ही पण त्यांना आहेर देणार, पण त्यांनी तुम्हाला आहेर दिला नाही. मग त्यांना असं ते असं असं होईल ना, की अरे आम्ही दिला ह्यानी नाही, ह्यानी दिला आम्ही नाही, म्हणून बोलवलं नसेल. बाकी तसं त्यांच्या मनात काही नसेल. अगं आता खायला काही नको. त्या लग्नात इतकं सुंदर अप्रतिम पंगत होती ना लग्नात. इतकं मस्त जेवण होतं की पोट असं बाहेर आलंय माझं. जेवण बिवण नको बाई. आणि आई वडील काय खुश होते अगं दोघांचे पण. आणि आई इतकी सुंदर नटलेली ना मुलाची. वरमाय एकदम बापरे, सगळे असे हा करून बघत होते तिच्याकडे. खूप सुंदर दिसत होती. तू पण दिसली असतीस हा. तू तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसली आहेस. तू आहेसच ना सुंदर पहिल्यापासून. पण काय आता, जाऊ दे. अगं मुलांची इच्छा, त्यांना हवं ते करू दिलं आम्ही त्यांना. चांगलं केलं. आयुष्यभर त्यांच्या सगळ्या इच्छा तुम्ही पूर्ण केल्यात. मग आता तुमच्या इच्छा ते पूर्ण नाही करणार तर कोण करणार दुसरं? मी करणार का तुमच्या इच्छा पूर्ण? जरा धरून ठेवायला हवं ना मुलांना मुठीत. फारच बाई ढिलं सोडलं तुम्ही. आता एकुलता एक तुझा नचिकेत, त्याच्या लग्नात मी पण जरा नटले असते, मुरडले असते, छान 2-4 साड्या घेतल्या असत्या नवीन. काही नाही, सगळी हौसमौजच मारून टाकली तुम्ही लोकांनी माझी. आणि ही काय आपली संस्कृती आहे का, असं सया करून लग्न करणं? विधीप्रमाणे सगळं व्हायला हवं सागर संगीत. तेव्हा कुठे दोन मन जुळतात, दोन फॅमिलीज एकत्र येतात. मी तर असं ऐकलंय की हे असं केल्यानंतर मोडतात लग्न. बघितली आहेत मी लोकांची. ह्याच्यासाठी तुझ्या ह्याच्यासाठी बोलत नाही आहे, म्हणजे देव न करो. पण मी तुला ह्याच्यासाठी सांगते की तू परत एकदा त्यांचं सागर संगीत लग्न लावून टाक. आपण आपल्या मुलांसाठी नेहमी चांगलं बघायचं बाबा. मुलांना काय डोकं नसतं, त्यांना हवं ते करत असतात, कसेही वागत असतात. आपल्याला कळतं ना, आपल्याला माहिती आहे काय चांगलं काय वाईट. आपणच त्यांना सांगणार ना. धरायचं हट्ट, बोलायचं नाहीच जेवणार मी, कर लग्न नाही तर जेवणार नाही. जाऊ दे, हे घे. अगं नाही नाही नको. कशाला? कशाला म्हणजे काय? हे नचिकेतच्या लग्नाचं पाकिट 5 वर्ष आधीच बनवून ठेवलेलं. इतकी उत्साही होते मी त्याच्या लग्नासाठी. आता तुम्ही आम्हाला बोलवलं नाहीत, पण म्हणून आम्ही पण काय सगळं सोडलं असं नाही होत ना. घे घे ठेवून. मी तर तुला अजूनही सांगते, बसव नचिकेतला हाताला धरून आणि सांग, अरे नचिकेत कसा आहेस नचिकेत, बरा आहेस ना? बायको कशी आहे, कुठे आहे? अच्छा तिकडे असते का ती? छान रजिस्टर लग्न केलंस तेच बोलत होते आईशी. अभिनंदन अभिनंदन तुला. अरे पाया नाही पडत, आशीर्वाद आशीर्वाद. पण तुला मला साडी नव्हती घ्यायची वाटतं याला म्हणून म्हणून रजिस्टर केलं. नाहीतर कसं सगळ्यात साड्या घेतल्या असत्या ना, मला एखादी छान साडी मला पण मिळाली असती.